स्वागत आहे सर्व क्रिकेट रसिकांचं धडाकेबाज चषक वडवली मुरबाडमध्ये वर्ष 47 आणि 47व्या वर्षातील पहिला दिवस पहिल्या दिवसातील एक महत्त्वपूर्ण मॅच नंबर आजच्या दिवसातील 6वी एका बाजूला जर पाहिलं तर भालुक संघ आपल्याला पाहायला मिळतोय जयेश मोरेच्या नेतृत्वाखाली तर दुसऱ्या बाजूला आपल्याला टीम शिंदीपाडा पाहायला मिळते कैलास बाबरे यांच्या नेतृत्वाखाली तर दोन्ही टीम बलाढ्य आहेत दोन्ही संघ बलाढ्य आहेत त्यांच्यामधील मॅच आज पाहण्यासारखी असेल या मॅचवर सर्वांच्या नजरा असतील आज बऱ्याचशा मॅचेस एकतर्फी झाल्या परंतु या मॅचमध्ये अपेक्षा असेल की एक चुरस पाहायला मिळू शकते वैयक्तिक पहिला आणि टीमसाठी पहिलं षटक घेऊन काळूराम येताना पाहायला मिळतील तर फलंदाजीसाठी हरेश आणि निलेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते सुरुवात होते मॅचला पहिला बॉल फुल टॉस त्याला कव्हरच्या दिशेने पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न राहिला एक रन मात्र त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न होतोय पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये दोन खेळाडू सर्कलच्या बाहेर आहेत त्याचा फायदा या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न राहिला परंतु यशस्वी नाही झाले गॅपमध्ये स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न पॉवर प्लेमध्ये होतो किंवा जो 30 यार्डचं सर्कल आहे त्या सर्कलच्या वरून बॉल मारण्याचा प्रयत्न होतो मिड विकेट तसंच लॉंग ऑनला पण खेळाडू तैनात आहेत यावेळेला शफल होऊन स्क्वेअर लेगला खेळायचं होतं परंतु पहा गोलंदाजाने मात केली फलंदाजाच्या बॅटवर चेंडू येतोय निर्धाव एक निर्धाव चेंडू दडपण वाढविल फलंदाजांवरचा प्रयत्न तोच असणाऱ्या निलेशचा धावा बनवायचा पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उचलायचा परंतु यशस्वी होऊ दिला नाहीये खूप चांगलं आयोजन नियोजन दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पाहायला मिळत आहे यावर्षी खूप काही नवीन वैशिष्ट्य देखील या स्पर्धेची आपल्याला पाहायला मिळाली 8 कॅमेऱ्यानिशी लाईव्ह चित्रण या वर्षीचा आणखी एक वैशिष्ट्य 10 क्रिकची टीम त्यांचं कौतुक आम्ही करू यावेळेला बिग हिट बॅटच्या रडार मध्ये बॉल त्याला भिरकावून दिलं गेलं सीमा रेषा पार मॅचमध्ये बरंच काही आहे दोन्ही संघ ताकदवान आहेत एकमेकांच्या विरोधात अगोदरही खेळलेले आहेत जयेशने जसं सांगितलं की मला क्रिकेट शिकवणारे कैलास आहेत यावेळेला पुढे सरसावले समोरच्या दिशेने मारलेला फटका जयेश येत आहेत त्या ठिकाणी आणि हो जयेश सांगतायत ही कॅच मी पकडली आहे एक षटकार आला जरूर परंतु अंदाजाला काळूराम यांनी पाठवलं माघारी मध्ये एक षटकार आला दुसऱ्याच बॉलवर काळूराम यांनी दाखवून दिलं की मी देखील या ठिकाणी का आलोय आमचंही लक्ष हेच आहे की धडाकेबाज वडवलीचा हा चषक आम्हाला घेऊन जायचं आमच्या गावामध्ये ज्या गावामध्ये हा चषक जातो त्या गावामध्ये जल्लोषात स्वागत होतं ढोल ताशांच्या मिरवणुकीमध्ये आता त्या गावात नेला जातो यावेळेला एज घेतली जाते पाठीमागे सरून खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने मात्र बॉल अडवला जाईल तिकडे तोपर्यंत एक धाव मिळेल स्कोर जर पाहिला तर 1 ने पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजे 8 पहिली ओव्हर सुरू असताना एक षटकारही आलाय एका बाजूला जर पाहिलं तर नवीन फलंदाज मैदानात येतील पंकज आणि त्यांची साथ देण्यासाठी आहेत ते हरेश पाहूया हरेश आणि पंकज या जोडीला ही इनिंग पुढे न्यावी लागेल 5 ओव्हरची असणारी मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे आजच्या दिवसातील सेकंड लास्ट सामना यावेळेला समोरच्या दिशेने सरळ बॅटने सर्कल फोडलं बॉलला पाठवलं सीमारेषेच्या पलीकडे
आपल्याला पाहायला मिळेल, ज्यावेळेला उंचावरून ड्रोन टिपतील या मैदानाची क्षणचित्रे. वा, टेनिस क्रिकेटमध्ये असे काही दिवस येतील आपल्याला वाटलंही नव्हतं कधी, परंतु ते दिवस आलेत. आणि पहा, हा आहे धडाकेबाज चषकाचा मुख्य मंच. आणि त्याचबरोबरने जर पाहायचं झालं तर मैदान देखील जर पाहिलं तर अतिशय सुंदर असं मैदान, वर्तुळाकार मैदान. बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो आयताकृती, परंतु आयताकृती अंडगोलाकृती मैदानं जास्त पाहायला मिळतात, परंतु इथे वर्तुळाकार मैदान या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि ड्रोनच्या साह्याने कशा प्रकारे दिसतंय हे मैदान, याचा नजारा मुख्य स्क्रीनवर देखील आपल्याला दाखवला जातोय. वा, खूप छान, धडाकेबाज. यावेळेला चांगला फटका काव कॉर्नरच्या दिशेने. 1 रन मात्र त्या ठिकाणी मिळेल. दुसऱ्या रनचा प्रयत्न त्या ठिकाणी होता ना, दुसरी रन देखील पूर्ण झाली आहे. स्कोर जर पाहिला तर 2 ने पुढे जाताना पाहायला मिळेल, तो म्हणजे 14 वर जाईल. पारस आणि हरेश, पंकज आणि हरेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईकवर जर पाहिलं तर हरेश प्रयत्न करतील आपल्या टीमसाठी धावा जमवण्याचा. सिंधीपाडा एका बाजूला आपल्याला पाहायला मिळत आहेत. भालूक गॅपमध्ये स्ट्रोक खेळला, बॅकफुटला गेले, जागा बनवली, वेट ट्रान्सफर केलं, कव्हरच्या दिशेने बॉल खेळला, दुसऱ्याही धावेचा प्रयत्न केला आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली गेली. थोडासा खूप टप्प्याचा बॉल होता, त्याचा फायदा या ठिकाणी घेतला. चेंडूवर नजर ठेवली आणि गॅपमध्ये स्ट्रोक खेळला. आणि धावसंख्या जर पाहिली तर 2 ने पुढे जाईल. 16 धावा धावफलकावर होताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर जयेश मोरे यांना आपण पाहतोय. मागील मॅचमध्ये नव्हे तर आजच्या दिवसातील एक सर्वोच्च धावसंख्या त्यांच्या नावावर लागली गेली. या वेळेला समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होतोय. फिल्डर बराचशा लांबवरून प्रवास करत आले जरूर, परंतु कॅच होऊ शकली नाही. जाईल सीमारेषेच्या पलीकडे. बॉल माध्यमातून होते. निलेश माघारी परतल्यानंतर मॅचची सूत्रे हरेशने आपल्या हातात घेतली आहे आणि चांगली कामगिरी करतायत. जयेश यांच्या विरुद्ध आक्रमण करताना पाहायला मिळत आहेत. यावेळेला वा, बॅटच्या रडार मध्ये स्लॉट मध्ये बॉल आणि त्याला पाठवलं मिड विकेटच्या दिशेने. सीमारेषा पार. चांगली बॅटिंग या ठिकाणी होताना पाहायला मिळते. प्रत्येक बॉलवर मोठे मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न हरेश या ठिकाणी करतायत. त्यांना माहिती आहे ही संधी आहे माझ्या गावासाठी खेळण्याची, मला देखील स्वतःला सिद्ध करण्यासाठी मोठा मंच उपलब्ध झालाय. कारण इकडे केलेला परफॉर्मन्स मुरबाड तालुक्यात वर्षभर लक्षात राहतो. यावेळेला कव्हर्सला वा, आणखीन एक जबरदस्त फटका येताना पाहायला मिळाला. लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह आणि 4 धावांनी जर पाहिलं तर धावसंख्या खूप चांगली फलंदाजी, मैदानाच्या चौफेर टोलेबाजी करताना पाहायला मिळत आहेत. पॉवर प्लेचा पुरेपूर उपयोग या ठिकाणी करून घेत असताना फलंदाज. यावेळेला समोर जिकडे क्षेत्ररक्षक नाही तिकडे फटका. दमदार बॅटिंग होताना पाहायला मिळते. हरेश ऑन फायर, जबरदस्त बॅटिंग. 2 ओव्हर नंतर स्कोर जर पाहिला तर झालाय 34. बॅटिंग पहिल्या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर 12 रन आले होत्या. याही ओव्हरमध्ये जर पाहिलं तर खूप मोठी धावसंख्या, तब्बल 22 धावा कुठल्या गेल्या. 2 ओव्हरमध्ये धावसंख्येने भरारी घेतली. कुठेतरी निलेश बाद झाले याचे पडसाद अजिबात पडू दिले नाहीयेत हरेश यांनी. हरेश बाबरे एका बाजूला पाहायला मिळत आहेत तर पंकज गंभीरराव
यावेळेला गॅपमध्ये स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न राहिला, एक धाव तर त्या ठिकाणी मिळते. स्कोर जर पाहिला तर 35 आहे. धावसंख्येचा ग्राफ खाली आणावा लागेल या ठिकाणी भालूक टीमला, नाहीतर अशीच धावसंख्या सुरू राहील तर एका मोठ्या धावसंख्येच्या दिशेने निघाली आहे. यावेळेला उडवलाय बॉल, परंतु तिकडे आहेत फिल्डर आणि केतन. मागील मॅच मध्ये देखील खूप चांगली फिरकी त्यांच्या तर केतन यांच्या प्रत्येक विकेटसाठी सचिन ग्राफिक्स यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. जावेद केतन फिरकी, उत्कृष्ट फिरकी पटू आहे. मागील मॅच मध्ये देखील त्यांनी चेंडू वळवण्यामध्ये यशस्वी झाले होते. यावेळेला देखील उडवलाय बॉल, परंतु यावेळेला पाहूयात लांबी किती आहे. खूप लांब होता, सीमारेषेच्या पलीकडे जाईल. बाबरे त्या ठिकाणी अनुभव कशाला म्हटलं जातं पहा. पॉपिंग क्रीजचा पुरेपूर वापर केला, थोडेसे पाठीमागे आले, जागा बनवली आणि मग षटकारात पाठवला बॉल. यावेळेला पुन्हा मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, बॉलने जास्त वळण घेतलं. एका बॉलवर जर पाहिलं तर कैलास बाबरे यशस्वी झाले, तर दुसऱ्याच बॉलवर जर पाहिलं तर केतनही यशस्वी झाले. केतन यांचा प्लस पॉइंट, त्यांचे बॉल जास्त वळण घेत आहेत. बॉल वळवण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जातोय कैलास बाबरे यांच्यासाठी. याही वेळेला तेच पाहायला मिळते, कमी गती, बॉलला वळण, हे त्यांच्या गोलंदाजीचं वैशिष्ट्य आहे. आणि आणखीन एक चांगला चेंडू या ठिकाणी येताना पाहायला मिळाला. एक षटकार आला जरूर, परंतु आतापर्यंत केवळ 7 धावा खर्च केल्या आहेत. ओव्हर नंबर 3 सुरू असताना जादूगर गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतोय भालुकचे केतन. केतन विषय खूप चांगली प्रभावित करणारी बॉलिंग पाहायला मिळाली. यावेळेला बिग हिट, समोरच्या दिशेने एक अफलातून फटका येताना पाहायला मिळतोय. अनुभव अनुभव आणि अनुभव, कैलास बाबरे ऑन फायर, सिक्सर. सफेद पॅचच्या दिशेने या ठिकाणी 3 ओव्हरचा खेळ संपलेला आहे आणि 3 ओव्हर संपल्यानंतर जर पाहिलं तर धावसंख्या 47, चांगल्या समाधानकारक स्थितीमध्ये धावसंख्या आहे सिंधीपाडा टीमची. कैलास बाबरे देखील आता रंगात येऊ लागले. त्यांच्या बरोबरीने जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये आहेत फलंदाजी करताना पंकज यांना आपण पाहतोय. पंकज आणि कैलास यांना चांगल्या स्थितीमध्ये तर टीमला नेलंय, परंतु येणाऱ्या 2 ओव्हर खूप निर्णायक असतील. यामध्ये तुम्हाला धावसंख्येचा ग्राफ खाली आणावा लागेल आणि असाच जर फ्लो राहिला चालू तर धावसंख्या 70-80 पर्यंत देखील जाऊ शकते. यावेळेला बिग हिट करण्याचा प्रयत्न, परंतु पहा बॅटच्या पट्ट्यात काही येऊ शकला नाहीये. अगोदर थोडेसे खेळडे ठरून खेळडे फाईन लेगच्या दिशेने हा स्ट्रोक खेळायचा होता.
तर खेळाडूची चौकशी करा पहिल्यांदा. यावेळेला पॉईंटच्या दिशेने बॉल नक्कीच मार्गस्थ केला जातो. एक धाव त्या ठिकाणी घेतले जाईल. या ठिकाणी या स्पर्धेसाठी ज्यांचं नेहमीच चांगलं सहकार्य लाभलेलं आहे मधुकर अप्पा घुडे यांचं या ठिकाणी मुरबाड तालुका संघटक शिवसेना यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. मधुकर अप्पा घुडे यांचं या धडाकेबाज चषकाच्या वतीने हार्दिक स्वागत असेल. खूप नेहमीच या धडाकेबाज चषकासाठी त्यांचं आगमन होत असतं, सहकार्य असतं आणि आज या क्रीडा स्पर्धेमध्ये त्यांचं आगमन होतं आहे. आम्ही पुन्हा एकदा मनपूर्वक त्यांचं स्वागत करू. मुरबाड तालुक्याची शान असणारी क्रीडा स्पर्धा म्हणजे धडाकेबाज चषक. या चषकाची कीर्ती अगदी मुंबईपासून दुबईपर्यंत पोहोचलेले असा चषक आता 47व्या वर्षात पोहोचताना पाहायला मिळतोय आणि त्या चषकाच्या माध्यमातून अप्पा आपल्या या ठिकाणी हार्दिक असं स्वागत. यावेळेला मात्र थोडंसं शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न राहिला परंतु बीट केल्या जाते फलंदाजाकडून. प्रॉपरायटर गणेश घोलप. तर जवेत मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी धावा तर मिळताना पाहायला मिळत आहेत. शेवटच्या चौथी ओव्हर मात्र मार्गस्थ आहे. कैलास बाबरे यांच्याकडून मात्र खूप मोठ्या अपेक्षा असतील. सिंदीपाडा टीमला कित्येकदा सिंदीपाड्याला संकटातून बाहेर काढलंय. खुल्या गटातील क्रिकेट देखील खूप वेळा गाजवलंय. नाव आहे कैलास बाबरे, गाव आहे सिंदीपाडा. आज खेळतायत वडवलीमध्ये. धडाकेबाज चषकामध्ये धडाका दाखवावा लागेल. यावेळेला पुढे सरसावत कव्हर्सला चांगला फटका परंतु चांगली कॅच त्या ठिकाणी येते. काय कमबॅक केलंय गोलंदाजाचं आम्ही कौतुक करू. एकनाथ आले आणि काय गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून झाली आहे जबरदस्त. कैलास बाबरे बाद. रन दिल्या आणि एक विकेट देखील त्यांच्या माध्यमातून मिळवली गेली. कमबॅक काय असतं या ठिकाणी दाखवलंय. म्हणून आम्ही नेहमी म्हणतो क्रिकेटच्या खेळात सातत्य असणं गरजेचं आहे. एखादं षटक जास्त धावांचं येईल, कधी एखादं षटक कमी धावांचं येऊ शकतं. आणि आता पाहूयात शेवटच्या षटकात काय होणार. कारण 50 तर झाले आहेत. इकडनं 10-15 रन जरी आले तर चांगल्या स्थितीमध्ये जाऊ शकते धावसंख्या. परंतु आतापर्यंत आजच्या दिवसातील एकमेव वैशिष्ट्य मी नक्की सांगेल,
5 मॅच आतापर्यंत झाला, 6वी मॅच सुरू आहे. सर्वोच्च धावसंख्या वैयक्तिक बनवली गेली 61, तेवढेही कोणत्या टीमने बनवलेले नाहीयेत. जयेश मोरे. परंतु पाहूया या टीमला संधी आहे जयेश मोरेने वैयक्तिक केल्या त्याच्यापेक्षा पुढे जाण्याची. यावेळेला अपील केलं जात आहे. हा गोलंदाज मात्र न उलगडलेलं कोड आहे केतन, आणि लेगबाईच्या स्वरूपातील एक धाव कळवली जाते. पुन्हा एकदा फिरकीपटू केतन, आणि यावेळेला मात्र व्हाईट बॉल घोषित करतील पंच. धावसंख्या जर पाहिली तर आता 1 ने पुढे जाताना पाहिला मिळेल. केतन विषय भालुकचे फिरकीपट्टू सोपं नाहीये अशा पद्धतीचे चेंडू खेळणं. इथे खेळपट्टी देखील सहायता करते. मातीची खेळपट्टी, बॉल पडल्यानंतर गर 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 फिरतोय देखील, आणि आजच्या दिवसामध्ये या बॉलरने खूप प्रभावित केलं. खूप चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी होताना पाहायला मिळते. मागील वर्षी याच ठिकाणी मुसा या बॅट्समनने खूप प्रभावित केलं होतं. काय जबरदस्त बॅटिंग केली होती. फायनलला कल्पेश जाधव या ठिकाणी खूप चांगले खेळताना पाहायला मिळाले होते. मागच्या वर्षीच्या हायलाईट्स, मागच्या वर्षी जर पाहिलं तर स्थानिक संघ देखील खूप चांगले खेळताना पाहायला मिळाले होते. एक स्थानिक खेळाडू होता, त्यांनी कृष्णा सातपुते यांच्या विरुद्ध खूप चांगली गोलंदाजी केली होती. किशोर पहा पुन्हा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु ही फिरकी क्षेत्ररक्षकांचं तर जावेद मॅचच्या दिशेने जावेद मॅचच्या दिशेने त्या ठिकाणी केतन खूप चांगली गोलंदाजी करतायत. पहा पुन्हा एकदा तेच पाहायला मिळत आहे. अपस्टंपच्या बाहेरचा चेंडू, परंतु यावेळेला जास्त बाहेर होता. पंचांनी त्यांना दंडित केलंय, परंतु शक्यतो पिचिंग आहे ती एकतर पुढे ठेवतायत किंवा लेंथवर ठेवण्याचा प्रयत्न करतायत. परंतु ज्यावेळेला एखादा गोलंदाज फ्लाईट जास्त देतो त्यावेळेला मात्र फलंदाज अडचणीत काय येतात, त्याला अंदाज असतो हा बॉल किती वळेल, आणि या गोलंदाजाकडे ती क्षमता आहे. पुन्हा एकदा तेच पाहायला मिळत आहे. जास्त शफल झाले, परंतु चेंडूच्या रेषेत कोण येणार, बॉल कसा येणार, कारण बॉल जास्त वळताना पाहायला मिळतोय. खूप आजच्या दिवसातील सर्वाधिक प्रभावित करणारा गोलंदाज गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत केतन विषय. यावेळेला मात्र फाईन लेगच्या दिशेने चेंडू टोलावला, तिकडे फिल्डर तैनात ठेवला होता. क्षेत्ररक्षकांची साथ देखील मिळणं तेवढं अपेक्षित आहे. आणि स्कोर जर पाहिला तर आता 1 ने पुढे जाताना पाहायला मिळेल, तो म्हणजे 55 धावांवर धावफलक जाताना पाहायला मिळेल. बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळतात विवेक आणि पंकज, ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. कैलाश यांनी चांगली धडाकेबाज कामगिरी केली. सुरुवात हरेशने खूप चांगली केली होती, परंतु धावसंख्येचा ग्राफ मागील 2 ओव्हरमध्ये एकनाथ आणि आता पुन्हा केतन या दोघांच्या कामगिरीच्या जोरावर पुन्हा एकदा तो ग्राफ खाली आला. म्हणजे मॅच दोन्ही बाजूने जाण्याची संभावना आहे, कारण दोन्ही टीम बलाढ्य आहेत, दोन्ही टीमकडे क्षमता आहे. एका बाजूला जर पाहिलं तर भालुक आहे, आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर शिंदीपाडा. पहा पुन्हा एकदा कमी गती, जास्त फ्लाईट, फलंदाज अक्षरशः पाहत राहिले बॉल आधा कधी आणि गेला कधी. एक विक्रम अजूनही नक्कीच अबाधित आहे. वैयक्तिक धावसंख्या 61 आहे जी जयेशची, ती कोणत्याही संघाने मिळून केलेली नाहीये दुसऱ्या आतापर्यंत. तर तो विक्रम मला वाटलं होतं तुटेल, परंतु तो कायम राहिलाय. 55 धावा झाल्या, 56 धावांची आवश्यकता. आणि यानंतरच्या कालखंडामध्ये पाहूया या 56 धावांचा पाठलाग करणार का शिंदीपाडा संघाने ठेवलेलं आव्हान मात्र या ठिकाणी भालुक संघ पार करणार का. मुरबाड तालुक्यातील 2 बलाढ्य संघ, एका बाजूला जयेश मोरे, दुसऱ्या बाजूला जर पाहायचं झालं तर कैलास बाबरे यांच्यामधील लढाई या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. ही मॅच रंगतदार होईल अशी अपेक्षा या ठिकाणी नक्कीच करूयात. आणि ज्यावेळेला दुसरा डाव सुरू होईल घेऊन जातो तुम्हाला शब्द संपत्तीच्या जादूगाराकडे. नाव आहे नरेशजी ढोमे सर.
ज्यांना ऐकत होतो. खरं तर गोलंदाज शेवटचं षटक टाकत होता, चेंडू फिरवत होता केतन. मला वाटतंय तुम्ही चंदू सरांचं समालोचन ऐकलं असेल. या षटकामध्ये चंदू सरांना सुद्धा त्यांच्या गोलंदाजीची आठवण झाली असेल. ज्यावेळेस चंदू सर गोलंदाजी करायचे ना असाच चेंडू फिरवायचे आणि फलंदाजांना बोटावर नाचवायचे. आज ते शब्दांवरती लोकांना नाचवत आहेत. इथं आपण बघतोय मिलन कंपनीचे डायरेक्टर आणि एजी इन्फोटेकचे प्रोप्रायटर आदरणीय गणेशजी घोलप साहेब यांचे सासरे सन्माननीय आप्पासाहेब गुडे या ठिकाणी उपस्थित आहेत. आम्ही आप्पासाहेबांचं धडाकेबाज स्पोर्ट्सच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो. आणि विशेष म्हणजे हे जे मैदान डेव्हलप झालंय ना 2 वर्षापूर्वी, त्याच्या अगोदर देखील आपल्याला मैदान डेव्हलपसाठी सर्वकष मदत ही गणेशजी घोलप साहेब यांच्या माध्यमातून झालेली आहे. विशेषतः आपले सतीशभाई शिंगोळे यांचे ते अत्यंत जबरदस्त मोठे सपोर्टर आहेत. आणि आपल्या गावातील एका युवकाला गणेशजी घोलप साहेबांच्या माध्यमातून एक निश्चित प्रकारे मोठी संधी मिळते, ही सुद्धा एक चांगली गोष्ट आहे. आणि घोलप साहेबांचे सासरे सन्मान्य आप्पासाहेब गुडे इथे मंचावरती उपस्थित आहे. आम्ही आप्पासाहेबांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. चला मॅचकडे जाऊ, जिथे धावफलकावरती आहेत 55 विजयासाठी 56 धावांची गरज भालुक संघाला. या अगोदरचा सामना आपण पाहिला होता. भालुक संघानं अर्थात त्यांचा जयेश मोरेने काय कमालीची फलंदाजी केली. या मैदानावरचं पहिलं अर्धशतक 5 षटकांच्या सामन्यामध्ये त्याने मैदानामध्ये दाखवलं, मात्र 17 चेंडूमध्ये. आणि आता भालुक संघ तोच सिंदीपाडा संघाच्या 56 धावांना आव्हान द्यायला तयार झालेला आहे. मुन्ना पठाण सर, जय पवार सर आज दिवसभर आणि येणारे 7 दिवस आपल्या समवेत असणार ॲज अ ऑफिशियल्स. अतिशय जबरदस्त अंपायरिंग. आणि क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये खरं तर आपण पाहतो की या क्षेत्रामध्ये अंपायरिंग करणं खूप अवघड आहे. एकतर लाईव्ह मॅचेस आहेत आणि त्यामुळं अल्ट्रा स्लो मोशन खेळाडूंना किंवा त्या प्रेक्षकांना खूप वेळा घेता येतात. त्यामुळं पंचांचं काम अधिक काटेकोर बनतं. ज्यावेळेस रेफरल असतात, रेफरल जर पंचांच्या विरोधात गेलं तर तो एक प्रकारचा प्रेशर पंचांवरती असतो. पण या जमान्यात सुद्धा अतिशय दर्जेदार कामगिरी करणारे पंच या स्पर्धेमध्ये आपण बघतो आहोत. मग जितकी टेक्नॉलॉजी वाढलेली आहे ना क्रिकेटमध्ये, तेवढं पंचांचं काम अतिशय काटेकोर झालेलं आहे. त्यांना तंत्राची मदत घेता येते, परंतु त्यांच्या अगेन्स्ट जर एखादा निर्णय झाला तर पंचांच्या कार्यक्षमतेवरती प्रश्न निर्माण होतो. परंतु हे पंच दर्जेदार आहेत. या ठिकाणी सन्माननीय मेजर गणेशजी रसाळ मुंबई पोलीस इथे उपस्थित आहेत. रसाळ साहेब त्यांचा आपण त्यांचा सन्मान आपण मंचावरती करतो आहोत. तर मी गणेशजी शेळके यांना विनंती करतो, आपण मेजर गणेशजी रसाळ साहेब यांना सन्मानित करा. तर पहिल्या चेंडूवरती येतोय षटकार. जीतना है टुडे. इथे नॉकआउट मॅचेस आहे, प्रत्येक मॅच फायनल आहे आणि जर जिंकला तरच पुढे प्रवेश आहे, अन्यथा तुम्हाला घरचा रस्ता पकडावा लागतो. सातत्याने या हिंदोळ्यांवरती तुम्हाला खेळायचं आणि त्यामुळं निश्चित प्रत्येक सामन्या गणित तुम्हाला चांगला खेळ करावा लागतो. स्ट्रेट ड्राईव्ह, जबरदस्त फटका, गोलंदाजाच्या डोक्यावरून बंदुकीचा वेग, गोळीचा वेग चेंडू घेतोय सीमारेषे बाहेर. 4. बघा पहिल्या षटकामध्ये फलंदाज काळूराम. विकास आणि काळूराम ही जोडी, तर काळूरामच गोलंदाजांना इथे जबरदस्त हादरे देतोय. एक टप्पा घेतोय चेंडू सीमारेषे बाहेर, लागोपाठचा दुसरा. चौका. मात्र 56 धावांची गरज आहे आणि तिथे काळूराम मोठे फटके खेळतोय. चेंडू मिडविकेटला, क्षेत्ररक्षक तिथे अडवलाय. वाह,
सीमारेषेच्या बाहेर जाणारा चेंडू क्षेत्ररक्षकाने 4 धावा इथे सेव्ड केले. तर काळूरामचा झंझावात रोखणं निश्चित गोलंदाजांना कठीण जाते. पहिला षटकार, त्यानंतर 2 सलग चौकार, परत एक मोठा फटका. त्यानं लागोपाठचे 4ही फटके परफेक्ट मिडल ऑफ द बॅट केलेत. आणि तुम्ही बघता अलीकडचे फलंदाज जे असतात ना, ते आपण म्हणतो 1-2 चेंडू त्यांना सेट व्हायला पुरेसे असतात. एकदा का सेट झाले की मग थांबत नाहीत. परत एकदा इथे खराब फटका असेल की चांगला असेल, निश्चित खराब फटका ठरतोय आणि लॉंग ऑफला फलंदाज बाद होतोय काळूराम. नाही हे करायला लागतं. संदीप गोंधळी यांचं स्वागत करायचं आपल्याला. सन्माननीय संदीपजी गोंधळी, आपण देखील आवर्जून आपला महत्त्वाचा वेळ या स्पर्धेसाठी दिला. धडाकेबाज चषकच्या निमित्तानं आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आपला सन्मान मंचावरती संपन्न होतोय आणि सन्माननीय गणेश भाऊ शेळके, आपल्याला विनंती, आपण संदीपजी गोंधळी सरांचा सन्मान करा. सिद्धिविनायक मोबाईल शॉपीचे प्रोप्रायटर गणेशजी शेळके यांच्या शुभ हस्ते मंचावरती संदीपजी गोंधळे यांचा सन्मान संपन्न होतोय. ही सगळी मंडळी आपल्या व्यवसायातून, आपल्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ देऊन खरं तर आयोजकांवरती त्यांचं प्रेम व्यक्त करण्यासाठी उपस्थित होतं. ओहो, परत एकदा बॅकफुटला पंच केला, ओहो, आणि तिथे झेल टिपला होता. त्याने बघितलं की मी सीमारेषेच्या बाहेर जाऊ शकतो, सोडून दिला. आणि इथे जीवदान असं म्हणू शकतो आपण, परंतु धावा सेव्ड केलेल्या आहेत. बरेचसे गोंधळ या षटकामध्ये आपण पाहिले, बरेचशा खळबळी आपण या षटकामध्ये बघितल्या. काही झेल टिपले गेले, काही झेल सोडले गेले, काही झेल अडवले गेले आणि अखेरी षटक संपलं. 17 धावा धावफलकावरती आहे. विकास 1 धावसंख्येवरती खेळतोय, तर केतनला अजून खातं खोलायचे. बाद झाला काळूराम, ज्याने या षटकामध्ये 1 षटकार 2 चौकार ठोकत प्रचंड हायदोस घातला. खर तर शेअर बाजारात खेळणारा तो फलंदाज होता आणि तुम्हाला माहिती, शेअर बाजारात उसळतोय पण आणि कोसळतो पण. तो ज्या प्रकारे उसळी घेत होता तितक्याच वेगानं लगेच कोसळला देखील. पहिल्या षटकामध्ये बाद झाला आणि तोपर्यंत मात्र त्याने षटकाचं पृथ्थकरण खराब करून टाकलं होतं. 17 धावा, पहिल्या षटकाचा खेळ संपला. भालुक 11 विजयासाठी 4 षटकं आता शिल्लक आहेत आणि 4 षटकामध्ये 39 धावांची गरज. 39 रन रिक्वायर्ड टू विन विदिन 24 बॉल्स. नवीन षटक सुरू होईल. दुसरं षटक बाउन्सर होता, खूपच आपटबार आपण म्हणतो त्याला, आखूड टप्प्याचा चेंडू, हिंदीमध्ये छोटी गेंद. आणि इतका आपटलेला चेंडू फलंदाजाकडे खरं तर तो वरून आकाशमार्गाने खाली येत होता आणि अशा चेंडूवरती खरं तर नजर जमवणं हे खूप अवघड असतं. खेळपट्टीमध्ये अजूनही ओलसरपणा आहे आणि त्यामुळं ती गंमत खेळपट्टी दाखवते या मैदानामध्ये. त्यामुळं अनेक गोलंदाजांनी आज आपला हात साफ करून घेतलाय. यावेळेस आकाशामध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक तिथे खाली, खराब फटका आहे आणि याच बरोबर दुसरा फलंदाज देखील होईल बाद. 2 गडी बाद 17. षटक क्रमांक दुसरं सुरू असताना भालुक 11. आपण बघतो 2 गडी बाद झालेले आहेत आणि बाद होणारा फलंदाज यावेळेस विकास फक्त 1 धाव काढून बाद झाला. तर जयेश आणि केतन ही जोडी आता मैदानात. जयेश मोरेला तुम्ही बघताय मैदानामध्ये येत असताना या अगोदरच्या सामन्यातला मॅन ऑफ द मॅच तथा पहिला अर्धशतकवीर या स्पर्धेचा जयेश मोरे सुद्धा मैदानामध्ये आहे आणि लक्ष आता समोर आपल्याला दिसतंय. 22 चेंडू 39 धावा. 39 रन रिक्वायर्ड टू विन. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज पंकज
पंकजला गोलंदाजी करताना आपण बघतो या मॅचमध्ये, आणि पंकजने या अगोदरच्या लढतींमध्ये निश्चित यश मिळवलेले आहेत. या सामन्यामध्ये देखील तो फलंदाज बाद करतोय. परत एकदा इथे पाहायचं आहे, गुड लेन स्पॉटवर टाकला, हलकासा बाहेर घेऊन गेला डाव्या हाताच्या फलंदाजासाठी, निर्धाव ठरला हा चेंडू. टेनिस बॉल स्पिन करायची एक कला आहे. चंदू शेटे इथे उपस्थित आहेत. निश्चित प्रकारे त्यांनी असा एखादा व्हिडिओ जनरेट करावा, व्लॉग काढावा की चेंडू वळवायचा कसा, त्याची पकड कशी असावी, कोणता स्पिन टाकायचा असेल तर कसा बॉल रिलीज कसा करावा, याविषयी टेनिस क्रिकेटमध्ये मार्गदर्शन करणारे कोणी नाही. आणि चंदू शेटे सर एक चांगले गोलंदाज होते. निश्चित प्रकारे अशा प्रकारे जर मार्गदर्शन खेळाडूंना झालं तर खेळाडू अधिक चांगल्या प्रकारे पुढे येऊ शकतील. आपण पाहतो की व्हेरिएशनला खूप महत्त्व आहे. अलीकडे तुम्ही पाहताय की वेगवान गोलंदाज, जो सरळ जोरजोरात टाकणारे गोलंदाज आता क्रिकेटमध्ये राहिले नाहीत, किंवा जे जोरजोरात टाकतात त्यांच्यावरती किती मार पडतो आपण प्रत्येक टुर्नामेंटमध्ये बघतो. त्यामुळं वेगवान गोलंदाजांना सुद्धा व्हेरिएशन करावं लागतं, आतबाहेर चेंडू आणावे लागतात, त्याचबरोबर गती परिवर्तन करणं, असे अनेक वेगवेगळे चेंडू त्यांना ठेवावे लागतात. जर एखादा गोलंदाज फक्त एकाच स्पीडने टाकतोय गोलंदाजी, तर अशा गोलंदाजांचं काम टेनिस क्रिकेटमध्ये आता राहिलं नाही. आणि त्यामुळं याचं मार्गदर्शन करणारे स्वतः कृष्णा सातपुते गेल्या वर्षी इथे आपल्याकडे आले होते, त्यांनी यावर्षी खूप चांगला उपक्रम हातात घेतलेला आहे. यूट्यूबच्या माध्यमातून तुम्ही त्यांच्या चॅनलवरती गेलात तर अनेक वेगवेगळे फटके खेळायचे कसे याचं ते प्रशिक्षण देणारे व्हिडिओ सुद्धा त्यांनी आता जनरेट केलेले आहेत, पुढे यूट्यूबवरती अपलोड केलेले आहेत. आणि अशा चांगल्या खेळाडूंकडून जर मार्गदर्शन मिळालं, अजून टेनिस क्रिकेटमध्ये एक गोष्ट होत नाही का आपल्याला कोच मिळत नाहीत. लेदर क्रिकेटमध्ये मुलगा 3 वर्षाचा झाला की बॅट हातात दिली जाते, पॅड वगैरे सगळं, आणि मग त्याला कोचलाकडे पाठवलं जातं. टेनिस क्रिकेटमध्ये अजून तसा काही कुणी कोच मार्गदर्शक किंवा त्या कोचकडं कुणी मुलं सोडत नाहीत. चंदू शेटे सर इथे उपस्थित आहेत. त्यांनी त्यांच्या घाटकोपर भटवाडी या ठिकाणी लेदर क्रिकेटची अकॅडमी सुरू केलेली आहे. आणि भविष्यामध्ये मला बघायचं की कोणी टेनिस बॉल क्रिकेटची अकॅडमी सुद्धा सुरू करतो काय, कारण इतका प्रोफेशनलिझम टेनिस क्रिकेटमध्ये आलेला आहे, व्यावसायिकता आलेले. लेदर क्रिकेटचे कित्येक खेळाडू मी दाखवेल तुम्हाला की ते टेनिस बॉल क्रिकेट खेळतात, लेदर त्यांनी सोडून दिलेले. धावफलकावरती जायचे, बऱ्याचशा गोष्टी आपण चर्चा करत होतो. 2 षटकांचा खेळ संपला, 18 धावा आहेत. तर पुन्हा एकदा हे जे षटक होतं पंकजचं अप्रतिम षटक ठरलं. या षटकामध्ये केवळ 2 धावा आणि 1 गडी त्यानं बाद केलेला आहे. काय सुरेख गोलंदाजी टाकले तुम्ही बघाल. 2 षटकामध्ये 19 धावा, 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये विजयासाठी 18 चेंडू 37 धावा. मॅच पुन्हा एकदा ऑन झालेली आहे. सामन्यामध्ये पुन्हा एकदा शिंदेपाडा संघ आलेला आहे. पहिल्या षटकामध्ये ते सामन्यातून थोडेसे आउट गेले होते, दुसऱ्या षटकामध्ये ते परत सामन्यात आलेले आहे. खरं तर ही जी गोष्ट असते ना, तुम्ही बघताय मॅच आत बाहेर होते, कधी या संघाकडे झुकते, कधी त्या संघाकडे झुकते, कधी हा संघ अटॅक करतो तर कधी दुसरा संघ त्यांचा अटॅक मोडून काढतो. हे बघणं हा खूप मोठा आनंद असतो. आणि आज सेकंड राऊंडचा जरी सामना असला, दुसऱ्या फेरीमध्ये 2 संघ जरी आमने सामने आलेले असले तरी सुद्धा लढाई मात्र भयंकर होणार आहे. 3 षटकं शिल्लक आहे, 37 धावांची इथे गरज आहे. तर फलंदाजीसाठी स्ट्राईक एंडवरती तुम्ही बघाल जयेश मोरेला, नॉन स्ट्राईक एंडवरती केतनला. जयेश अजून शांत आहे, ही वादळापूर्वीची शांतता असू शकते. जयेश यावेळेस जयेश मोठ्या फटक्यासाठी ट्राय करत होता. खूप लवकर खेळला हा फटका. खरं तर पोझिशनमध्ये होता तो, परंतु चेंडू टप्पा पडल्यानंतर खाली राहिला आणि अधिक सावकाशीने बॅटवरती आला. चेंडू रीड करणं ही सुद्धा मोठी कला आहे. टेपरामेंट आपण क्रिकेटमध्ये म्हणतो, लेदर बॉल क्रिकेटमध्ये तुम्ही टेपरामेंट शिवाय खेळू शकत नाही. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये मी बघतो एकच चेंडू फलंदाज अख्ख्या ग्राउंडवरती खेळू शकतो. लेदर बॉल क्रिकेटमध्ये तसं करतात, तुम्हाला मेरिटवरच खेळावं लागतं. यावेळेस पुन्हा एकदा निश्चित वाईड आहे. मात्र उजव्या बराचसा बाहेर चेंडू टाकलेला आणि तिथे मुन्ना पठाण सर कळवत आहेत वाईड. एक अतिरिक्त धाव, 20 धावा धावफलकावरती, 20 रन ऑन बोर्ड. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये गोलंदाज दर्शन, सिंदीपाडा संघाचा गोलंदाज दर्शन यावेळेस पुन्हा एक आखूड टप्प्याचा चेंडू टाकला होता. डाव्या यष्टीवरती पुलचा प्रयत्न फसला, आतली कड घेतली चेंडू. हो, इथे काय घडतंय, पायचंय बाद करण्याची एक मोठी संधी होती तिथे.
मात्र ही संधी जवळपास गमावल्यात जमाय. ड्रिंक ब्रेक नाही आहे या इनिंगमध्ये. पुढची एक मॅच या ठिकाणी या मॅचमध्ये अर्थात या इनिंगमध्ये ड्रिंक ब्रेक नसणार आहे, कारण आपण पाहतोय की आज खरं तर उद्घाटनाचा सकाळचा सामना थोडासा उशिरानं सुरू झाला. उद्घाटनाचा शानदार समारंभ आपण पाहिला, त्यामुळे थोडासा डिले होतोय. तर अजून एक मॅच आपल्याला कव्हर करायची, त्यामुळे ड्रिंक ब्रेक बंद करण्यात आलेला आहे. वाह, काय सुंदर गोलंदाजी आहे. दिशा टप्पा याच्यावरती अफलातून नियंत्रण खूप महत्वाचं असतं आणि ते गोलंदाज दर्शननं इथे दाखवलं. दर्शननं अप्रतिम सुरेख गोलंदाजीचं दर्शन घडवलंय. तुम्ही पाहिलं की समोर जयेश मोरे सारखा नामांकित फलंदाज आहे आणि या फलंदाजाने या अगोदर अर्धशतक सुद्धा फटकावलेला आहे. तो सेट आहे. अशा फलंदाजाला तुम्ही एका जागेवरती खेळून ठेवणं, उभं करून ठेवणं हे निश्चित सोपं काम नाहीये. दर्शन ते लिलया पार पडतोय, म्हणजे त्याचा असं म्हणतोय आपण डाव्या हाताचा मळ. यावेळेस मोठा फटका, चेंडू हा कशामध्ये लॉंग ऑन तिथे खाली आणि त्यानं टिपला सुंदर झेल. फलंदाज होईल बाद, धक्का बसेल तिसरा आणि इथे आनंदोत्सव साजरा करेल तो सिंदीपाडा संघ. सिंदीपाडा संघासाठी अशी काळजाच्या एका कुपीत जतन करून ठेवावी अशी विकेट आहे. जयेश मोरे हा कधीही धोकादायक ठरू शकणारा फलंदाज होता आणि विशेष म्हणजे आज जयेशला त्याचा खेळ मैदानामध्ये दाखवण्यापूर्वीच बाद करण्यात यश मिळालेला आहे. खरं तर या अगोदरच्या मॅचमध्ये जयेश ज्या पद्धतीनं कॉन्फिडन्सने खेळत होता तो कॉन्फिडन्स या मॅचमध्ये दिसला नाही, कारण बरेचसे चेंडू जयेश डॉट खेळलेला आहे, निर्धाव देखील खेळला तो चेंडू आणि अखेर तो बाद झाला. त्याने केवळ 3 धावा आपल्या संघासाठी जोडलेल्या आहेत. 3 गडी बाद धावफलकावरती असतील 22 धावा. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये सुरू असताना पहिलं षटक थोडंसं महागडं होतं, जिथं काळूरामने प्रचंड मोठा हल्ला चढवला. काळूराम बाद झाल्यानंतर धावफलक जणू काय थांबलेला आहे. गोलंदाज पंकज आणि दर्शन या दोघांनी कमालीची गोलंदाजी. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये, मिड विकेट चेंडू खाली आणि पुन्हा फलंदाज बाद. दर्शन इथे सुरेख गोलंदाजीचं दर्शन घडवतोय. फलंदाज होईल बाद या षटकामध्ये तिसरा. पण होत आहे ते जरी कल्याणच्या 10 गावच्या असतील, परंतु त्यांना मुरबाडची ओळख लागलेली आहे आणि केवळ इकडे मुरबाड किंवा कल्याणपुरतेच मर्यादित न राहता आपल्या बॅटिंगच्या जोरावर, आपल्या फिल्डिंगच्या जोरावर उभ्या महाराष्ट्रामध्ये या मुरबाड तालुक्याचं नाव घेऊन जाणारा खेळाडू हरीश मिरकुटे, ज्यांचा आज वाढदिवस देखील आहे, ते या ठिकाणी उपस्थित राहतात. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया हरीश मिरकुटे यांचं. निश्चित व्यावसायिक क्रिकेटमध्ये देखील हरीश मिरकुटेची एक छान ओळख आहे आणि असे प्रथितयश खेळाडू या परिसरातून तयार होत आहेत, कारण धडाकेबाज स्पर्धांसारख्या स्पर्धा या परिसरामध्ये सातत्याने होत आहेत. तुम्ही बघा धावफलकावरती आपण पाहतोय 22 धावा आणि लागोपाठचे 2 गडी बाद करण्यात यश मिळालं ते गोलंदाज दर्शनला. या ठिकाणी 30 नोव्हेंबर रोजी ओपन क्रिकेट अर्थात खुल्या गटातील क्रिकेटच्या स्पर्धा आहे, ज्याच्यामध्ये 75,000 रुपयाचं पारितोषिक आपण जाहीर केलेलं आहे आणि खुल्या गटातील अत्यंत दर्जेदार संघ स्पर्धेमध्ये असणार आहे. संदीप 11 मुरबाडचा संघ मालक आहे संदीप घोरड. भूमिक 11 गांधारी, विकी पाटील संघ मालक आहेत.
श्रीकांत 11 मॉन्स्टर बांद्रा, रविकांत दुबे यांनी हा संघ स्पर्धेसाठी दिलाय. शिवाजीदादा शेलार क्रिकेट क्लब डोंबिवली, साई शेलार यांचा संघ तुम्हाला बघायला मिळेल. जागृती 11 डोंबिवली, हरीश पाटील यांचा संघ विशाल म्हात्रे आणि कंपनी इथं मैदानामध्ये खेळतील. तर ओवी 11 शहापूर, ओवी मनीष खाडे हे संघ मालक आहेत. विक्रांत केणे प्रतिष्ठान डोंबिवली, प्रथमेश पाटील यांनी संघ स्पर्धेमध्ये दिलाय. तर ओवी 11 बदलापूर, दीपक पेंडुलकर यांची टीम देखील मैदानामध्ये 30 तारखेला आपल्या समोर असणार आहे. 8 संघ खुल्या गटातील मैदानामध्ये सहभागी होतील आणि ओपन क्रिकेटचा थरार सुद्धा 30 नोव्हेंबरला या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे. ग्रामीण क्रिकेट, ओपन क्रिकेट या दोन्ही क्रिकेटचं सुंदर असा मेलाप, सुंदर सांगड इथं धडाकेबाज क्रिकेटच्या माध्यमातून, स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपण या स्पर्धेच्या निमित्तानं बघू. तर चौथं षटक मैदानामध्ये सुरू होत असताना धावफलकावरती 23 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये जी पडझड झाली. पहिल्या षटकामध्ये जवळपास 17 धावांची खेळी काळूरामनं उभी केली आणि त्याच्यानंतर पडझड झाली. आता पडझड रोखणार कोण? यावेळेस चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न होता, यष्टीरक्षकाकडून चूक होते, तिथे चेंडू मागे येतोय थर्ड बँडला. 1 धाव इथे मिळते, धावफलक पुढे पोहोचेल तो 24 धावा. विजयासाठी आपण बघतोय 56 धावांची गरज आहे. चौथं षटक सुरू असताना 24 धावा धावफलकावरती, लक्ष हळूहळू दूर होत चाललेला आहे. पण ज्या पद्धतीने गोलंदाजी केली, ज्या पद्धतीने अटॅक इथे ठेवलेला आहे तो सिंदीपाडा संघानं निश्चित कौतुक आहे या संघाचं. फुलटॉस चेंडू होता, लोअर फुलटॉस वरती स्लॉपिंग स्वीप षटकार. चौथं षटक सुरू आहे आणि पंकजच्या या षटकामध्ये एक सुंदर षटकार मिळालाय, तो भालुक संघाला. धावफलकावरती आता असतील 30 धावा. विजयासाठी अजून 26 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक असतील 8 चेंडू मध्ये 26 धावा. अजूनही सामना संपलेला नाही. यावेळेस चेंडू कसा बाहेर घेऊन गेला तो अक्रॉस दी लाईन. त्याने अगोदरच ठरवलं होतं की मी स्क्वेअर लेगलाच खेळणार आहे आणि गोलंदाज किती हुशार आहे तुम्ही बघितलं, त्याने ओळखलं हा फटका काय येणार आहे पुढे आणि चेंडू काय सुरेख टाकला, निर्धाव चेंडू. उद्याचा दिवस सुद्धा आपल्यासाठी महत्वाचा आहे. उद्या धडाकेबाज 11 वडवली संघ मैदानामध्ये आहे. यजमान संघ घरच्या मैदानावरती घरच्या प्रेक्षकांसमोर खेळणार आहे. शास्त्रीनगरचा संघ उद्या मैदानामध्ये तुम्हाला दिसेल. माई 11 आंबेळे खुर्द, यू स्पोर्ट्स उगलेवाडी, SS सोनारपाडा, आदर्श 11 धानिवली हा संघ देखील उद्या असणार आहे. तर ओम साई कोल्ठन, आर्यन स्पोर्ट्स टेंबरे या 8 संघांना उद्या आपल्याला मैदानामध्ये बघायचे. वाईड चेंडू, 1 अतिरिक्त धावेबरोबर धावफलक पुढे 31 धावा. अजूनही 25 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक असतील 7. एक षटकार जो संदीपने खेळलेला आहे आणि त्यामुळे संदीपकडून अपेक्षा सुद्धा वाढलेल्या आहेत. जिथे चांगली सुरुवात होती, मध्यंतरी पडझड झाली आणि पुन्हा डाव उभा करायचा हे काम आणि कमी वेळात उभा करायचा आणि संदीपवरती हे काम आहे. रिव्हर्स अटेम्प्ट, खरं तर आखूड टप्प्याचा चेंडू टाकला होता. इथे धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वी ठरतो. 1 धाव येवाना, दुसरी धाव देखील घ्यायची आणि आता होईल फलंदाज बाद. जो गोंधळ क्षेत्ररक्षकांचा उडाला होता तिथे कदाचित धाव पूर्ण झाली असती, परंतु फलंदाज ती धाव घ्यायला तयार नव्हता. धक्का क्रमांक 5 धावफलकावरती. एकनाथ मैदानामध्ये दाखल होतोय. मागच्या मॅच मध्ये आम्ही एकनाथला सलामीला बघितलं होतं. तो आता 7व्या क्रमांकावरती आलेला आहे. खर तर या फलंदाजामध्ये देखील पोटेन्शियल आहे. हा फलंदाज देखील तुम्हाला मॅच जिंकून देऊ शकतो एवढी कॅपॅसिटी एकनाथ मध्ये आहे. एका जनार्दनी एकपणे उभा, त्रैलोक्याची शोभा शोभत असे.
आणि आज एकनाथला हे त्रैलोक्याचा आनंद द्यावा लागेल आपल्या भालुक संघाला. शेवटच्या षटकामध्ये बनवायच्या 24 धावा. 6 चेंडू 24 या स्थितीमध्ये संघनायक कैलास गोलंदाजी मार्कवर. उजव्या हाताने ओव्हर द विकेट आखूट टप्प्याचा चेंडू हलकासा आत आणला. एक बाउन्सर टाकला. समोर फलंदाज होता एकनाथ. निर्धाव चेंडू. 5 चेंडू 24 धावा. कैलाशकडं निश्चित चांगला स्टान्स आहे. त्याच्या रनअप देखील बघा, रिदम खूप चांगला आहे, बॅलन्स आहे त्याच्यामध्ये आणि त्यामुळं बॉल डिलिव्हरी तो खूप छान करतोय. आणि उजव्या बाहेर यावेळेस पाहिजे लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक तिथे अडू शकत नाही. चेंडू सीमारेषा पार. षटकार. उंच मोठा फटका मिड विकेटला. क्षेत्ररक्षक तिथे. खरं तर क्षेत्ररक्षक बदलला आणि त्याचा खूप चांगला फायदा झाला. बाद होईल एकनाथ. धक्का क्रमांक 5. राहिलेले सन्माननीय सुनीलजी माळी भगवा चषकचे आयोजक आहेत. माही 11 आंबेळे संघाचे संघनायक सुनीलजी माळी यांचं आगमन झालेलं आहे. आम्ही आपलं शब्द सुमनांनी मनपूर्वक स्वागत करतो, सहर्ष स्वागत करतो. चेंडू उंच उंच आकाशामध्ये. नो चान्स फॉर स्टॉप दी बॉल. षटकार. मॅच अजून ऑन आहे. दगा देतो हे सांगता येत नाही. तुम्हाला कधी अंतराळात घेऊन जाईल तर कधी पृथ्वीवर आणून सोडील हे क्रिकेटच्या खेळामध्ये सांगता येत नाही. आणि तेच या मॅच मध्ये बघतोय. पहिल्या षटकामध्ये आपण भालुक संघाला विजय लिहून टाकला होता. मधली 3 षटकं कमालीची होती आणि शेवटच्या षटकामध्ये आपण सिंधीपाडाला विजय लिहून ठेवला होता. पुढे काय? यस यस बिग हिट. गोइंग गोइंग गॉन. षटकार. क्रिकेटचा खेळ काय कमाल करतो मैदानामध्ये तुम्ही बघा. पहिल्या षटकामध्ये सनसनाटी सुरुवात केली होती भालुक संघानं, परंतु त्यानंतर मधल्या षटकांमध्ये आपण पाहिलं पंकजला, दर्शनला, पुन्हा पंकजला गोलंदाजी करताना या 3 षटकामध्ये त्यांनी 5 फलंदाज टिपले आणि त्यानंतर शेवटच्या षटकामध्ये धावा होत्या 24. असं असताना 3 खणखणीत षटकार. एकनाथ बाद झाला, परंतु भालुक संघ अजूनही पराभव मानायला तयार नाही. तर विजयावरती स्वार होण्यासाठी तो संघ आता इथे तयार आहे. शेवटचा चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. जबरदस्त मॅच. मला वाटतं प्रेक्षकांना सुद्धा ही मॅच आवडली असेल. तर एकदा फलंदाजांसाठी आणि गोलंदाजांसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. त्यांचा कौतुक करू आपण आपल्या टाळ्यांच्या कडकडाटानं. काय कमालीची मॅच आहे. शेवटचा चेंडू 6 धावा. खरं तर 3 चेंडू 18 धावा. इथून 2 षटकार आलेत आणि शेवटच्या चेंडूवरती 6 धावांची गरज. यावरून तुम्ही बघत असाल फलंदाज मैदानामध्ये अशोक इज द मॅन, कैलास इज द बॉलर. ओ अप्रतिम चेंडू. हा अनुभवाचा कमाल होता. फक्त एका धावेने इथे भालुक संघ मागे राहिलाय आणि सिंधीपाडा संघाने नेत्रदीपक विजयाची नोंद केली. या ठिकाणी आपण या सामन्यातला सामनावीर पुरस्कार देणार आहोत.
ठीक आहे तुम्ही काढा बदल सर बड्डे बड्डे बाप्पाची